नाना काय झालं? काय काम काढलं? अरे कधीचेच आलेत ते. त्यांना विचारलं तर तुलाच सांगणार असं म्हणतायत. नाना काय झालं? सूर्या, जे काय बोलणार आहे त्याला नाही म्हणू नकोस. लय आशेने आलोय मी. आपण काय झालं? नाना तुम्ही जर पैशाचा विषय परत काढणार असाल ना तर आपण बोलायलाच नको. नाही नाही सूर्या, तुला जशी तुझ्या धनुची काळजी आहे ना तशीच मला माझ्या दत्तूची काळजी आहे. म्हणून धनु माझ्या घरची सून व्हावी अशी माझी इच्छा आहे. नाना माफ करा, पण दत्तूमुळे धनुचं लग्न मोडलं याची भरपाई म्हणून जर तुम्ही असा विचार करत असाल ना तर असलं मनात बी आणू नकोस. अगं मला बी कळतंय ना, त्याशी ओढून ताणून जुळत नसते. सूर्या, मी लय विचार केला. मला वाटलं की सूर्याच्या संस्कारात वाढलेली मुलगी आमच्या घरची सून झाली तर माझ्या लेकराच्या संसाराची घडी पण बसेल. ती आमच्या घराला आपलं मानल, जपल, प्रेम देईल, सावरल. आणि तिने जी नारीची सेवा केली ती तरी मी माझ्या डोळ्याने बघितली. धनु जर आमच्या घरात आली तर आमच्या घराला ती नक्की स्वर्ग बनवल. सूर्या, तिला आमच्या झोळीत टाकशील ना? नाना माझी काहीच हरकत नाहीये. नाना फक्त काय ना, शेवटी संसार दत्तूला आणि धनुला करायचं. आपण त्यांच्याशी एकदा बोलायला पाहिजे ना. अरे दत्तूचं टेन्शन येऊच नकोस. त्याचा होकार आहे असंच समज. पोरी, आता तुझ्या हातात आहे सगळं. मी स्पष्ट विचारतो, माझं दत्तू तुला पसंत आहे का? करशील त्याच्याशी लग्न?